सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय? कमर्शियल लोकेशन हवं आहे, स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्ससाठी भाडे तत्वावर द्यायचं आहे? मग डोळे झाकून एकच पर्याय, श्री राजलक्ष्मी मॉल। सांगली जिल्ह्यातील नामांकित, अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, क्लब हाऊस, गेम झोन। नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगलीमधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर। श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा। श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध। नमस्कार, प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। अर्ज भरण्याची मुदत जशी संपत येईल तशी विटा नगरपालिका निवडणुकीत रोज नवीन धक्कादायक गोष्टी घडत आहेत। प्रभाग क्रमांक 13 मधून बाबर आणि पाटील गटातील उमेदवार समोर आले आहेत। एकेकाळी पाटील गटातच असलेले हे दोन्ही सख्खे भाऊ आता प्रभाग क्रमांक 13 मधून एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत। एक काळ असा होता की या दोघांनीही माजी आमदार सदाशिवराव भाऊ पाटील यांचे नेतृत्व मानत ताकदीने पाटील गटाकडून किल्ला लढवला होता, पण आता ती वेळ राहिली नाही। युवा नेते प्रशांतप्पा कांबळे यांचे सख्खे भाऊ युवा नेते भालचंद्र कांबळे यांनी पाटील गटाला सोडचिठ्ठी देत बाबर गटात प्रवेश केल्याने विटा नगरपालिका प्रभाग क्रमांक 13 मधून अर्ज भरल्याने पाटील गटाकडून प्रशांतप्पा कांबळे तर बाबर गटाकडून भालचंद्र भैया कांबळे अशी अटीतटीची लढत होत आहे। युवा नेते भालचंद्र कांबळे यांनी तरुणांचे मजबूत संघटन केले असून युवा नेते महेशदाजी कदम यांच्याशी त्यांची असणारी मैत्री आपण पाहतच आहोत। आमदार सुहास बाबर यांचे वर्गमित्र असलेल्या भालचंद्र कांबळे यांना कसल्याही परिस्थितीत निवडून आणायचेच या जिद्दीने किंगमेकर व्यक्तिमत्व महेशदाजी कदम यांचे बरोबर स्वतः आमदार सुहास बाबर आपल्या कार्यकर्त्यांसह भालचंद्र कांबळे यांच्यासाठी मैदानात उतरणार असल्याच्या चर्चा होत आहेत। तर पाटील गटाची शेवटपर्यंत प्रामाणिक राहिलेले कट्टर पाटील समर्थक म्हणून ओळख असलेल्या प्रशांतप्पा कांबळे यांचे आणि माजी आमदार सदाशिवराव भाऊ पाटील व वैभव पाटील यांचे नातेही आपण पाहत आहोत। प्रभाग क्रमांक 13 मधून नगरसेवक राहिलेले ॲडव्होकेट विजय जाधव व ॲडव्होकेट तानाजी जाधव यांची मोठी ताकद प्रशांतप्पा कांबळे यांच्याबरोबर असणार आहेच, पण आपल्या जीवलग मित्रासाठी वैभव पाटील ही स्वतः मैदानात उतरणार आहेत। त्यामुळे प्रभाग क्रमांक 13 मध्ये त्यावेळी प्रचंड चुरस पाहायला मिळणार आहे। कांबळे कुटुंबातील दोन सख्खे भाऊ आता निवडणूक मैदानात एकमेकांसमोर उभे ठाकणार असल्याने तमाम विटेकरांसह मतदारसंघाचे या प्रभागात लक्ष राहणार आहे। एकूणच बाबर आणि पाटील गटातील नेते कार्यकर्ते या प्रभागात आपलाच माणूस निवडून यावा यासाठी जोरदार ताकद लावणार एवढे मात्र नक्की। अभिजित शिंदे, प्राईम न्यूज, विटा।